आणि आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनने काळं फासलं। या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतो। यानंतर सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। प्रवीण गायकवाड यांच्यावर फुलांची उधळण करत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं। दरम्यान माझ्यावरील हल्ल्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला। शाही फेकीच्या घटनेचा निषेध करतो आणि योग्य वेळी उत्तर देणार असंही गायकवाड म्हणाले। माझ्या हत्येचाच कट केला गेला होता। माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे। माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे। अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे ही समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे। या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे। शिवराय फुले शाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काय सोपा नाही। याच्या मागे मोठं कट आहे। सरकारने ते उघड करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे। निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात। त्यांचं आमचं 2 वेळा संभाषण झालं। त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा। तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे तिच्या पुढे छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताकडे नाव बदल करण्यासाठी आपण आग्रह धरला तर पहिली ती संघटना एक तर ती रद्द केली पाहिजे किंवा त्या संघटनेबरोबर आपण सामावून घेतलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय विश्वातनं अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत। जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत, ते योग्यच निर्णय घेतील असा सूर नेत्यांमध्ये दिसून येतोय। राजकीय आज भूमिका आमच्या दोघांची वेगवेगळी आहे हे जग जाहीर आहे, पण त्यांनी काय हेतू डोळ्यासमोर ठेवून राजीनामा दिला आपल्याला माहीत नाही आणि आपल्याला विचारण्याचा पण अधिकार नाही। पण कधी पुढच्या आठवड्यात जर भेटले तर सहज जयंतराव काही आपल्या म्हणजे राजीनामा दिला त्याच्या मागचं कारण काय नाही। बरेच वर्ष झाले, मला वाटतं जयंतराव 6 का 7 वर्ष झाले। त्याच्यामुळे त्यांनी काही मनात ठरवलं असेल आता नव्यांना संधी द्यायची आणि राष्ट्रीय पातळीवर काम करायचं असं काहीतरी ठरवलं। मागची 7 वर्ष जे आहेत अध्यक्षपदाचं काम करत होते आणि स्वाभाविक आहे काही नवीन लोकांना सुद्धा संधी देण्यासाठी त्यांनी ते सोडलंच ना। ते ज्येष्ठ नेते आहेत, एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, मला ते योग्य निर्णय घेतील असा मला विश्वास आहे। मात्र भाजपमध्ये येण्याची इच्छा असल्यास कसं स्वागत होईल? माझं नेहमी हे असे कर्तबगार नेते आहेत, त्यांचा तर शेवटी तो अधिकार पूर्णपणे पक्ष नेतृत्वाचा आहे। माझे व्यक्तिगत मित्र जरी असले तरी तो पक्ष प्रवेशाचा निर्णय मी करत नाही। जयंत पाटील सुद्धा त्या पक्षामध्ये मला वाटतं की फार खुश आहेत असं मला वाटत नाही। कालांतराने बघू आपण काय काय होतं, काय बदल होतो काय नाही त्याची मला कल्पना नाही। मी काही सांगू शकत नाही कारण माझ्या संपर्कात ते नेहमी असतात, आम्ही नेहमी भेटतो, पण या बाबतीमध्ये माझं त्यांचं कधी बोलणं झालं नाही। पण निश्चित तिथे सुद्धा कोल्ड वॉर आहेच। मी सांगितलं परिवार विरुद्ध कार्यकर्ते, पदाधिकारी असा संघर्ष उबाठामध्ये आहे, शरद पवारच्या गटामध्ये त्या ठिकाणी आहे। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांमधला संघर्ष थांबत नसल्याचं दिसतंय आणि जळगाव जिल्ह्यातील हे दोन्ही नेते एकमेकांना घेरण्याची एकही संधी सोडत नाहीत। मग ते कोणतंही व्यासपीठ असलं तरी त्याचा वापर ते एकमेकांवर टीका करण्यासाठी करतात। आता पुन्हा एकदा या दोघांमधील वाद उफाळून आला। यावेळी महाजन यांना खडसे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी कोण एकनाथ खडसे असा प्रतिप्रश्न करत आपण त्यांना जास्त महत्त्व देत नाही असं दाखवलंय आणि त्याला खडसे यांनीही त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलंय। कोण एकनाथ खडसे? कोण? माजी मंत्री राहिलेले आहेत, विद्यमान आमदार आहेत, आपले विरोधी आहेत, राजकीय आपला वैमनस्य आहे त्यांच्यासोबत? नाही, माझं कुठे वैमनस्य, माझं वैमनस्य कोणासोबतच नाही आहे। अधिवेशन काळात त्यांनी सरकारला खूप धारेवर धरलेलं आहे। कोणी? एकनाथराव खडसे। मला काही वाटत नाही, तर ते काही बोलत असतील तर काय फार
मला वाटतं लक्ष देण्याची गरज नाही मला. गिरीश महाजन एक अत्यंत महान व्यक्तिमत्व आहे, सुसंस्कृत आहे, जगद्विख्यात आहे आणि मी एक लहान माणूस आहे. त्यामुळे मला फारसे लोक महाराष्ट्रामध्ये ओळखत नाही. स्वाभाविकता त्यांनी हे म्हटलं असेल.